मी जेव्हा पण कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर घरी येतो मी तेव्हा तर पहिल्यांदा आल्याबरोबर आपल्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो। तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर। आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप खास होता, कारण मी अखंड 3 महिन्यानंतर सुट्टीसाठी घरी जाणार होतो। रोडवरचं पाणी बघून तुम्हाला असं वाटलं असेल की रात्री बीड मध्ये काय पाऊस झाला का काय, पण तसं काहीही नसून नाल्यातलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी रोडवरती आलतं। 6:30 वाजता बीड मधून बसल्यानंतर माझ्या अखंड 4-5 तासाच्या प्रवासानंतर मी बाबळेश्वरला पोहोचलो। तिथून भावासंग गाडीवरती डायरेक्ट घरी आलो। घरी आल्याबरोबर तर पहिल्यांदा मी आपल्या वावरात चक्कर मारायला निघालो। इथं आपल्या एका तुकड्यामध्ये हरभरा सोंगायचं काम चाललं होतं आणि त्याच्यावरच्या तुकड्यातला सगळा हरभरा सोंगून मोकळा झालता। आपल्या या तुकड्यामध्ये फक्त गायांचा चारा असतो। यामध्ये गायांसाठी हिरवा चारा म्हणजेच घास आणि गिन्नी गवत होतं। पुढच्या तुकड्यामध्ये आल्यानंतर या साईडनं गहू आणि दुसऱ्या साईडनं मका आहे। आपली मका पण चांगली निभार झाली आहे। हिचा पण 4-5 दिवसात मुरघास करून कार्यक्रम उरकावा लागेल। या साईडचा गहू तर काही दिवसात काढायला येईल, पण दुसऱ्या साईडच्या गव्हाची पेरणी थोडी लेट झाली, त्याच्यामुळे तो अजून हिरागाराची आणि याचबरोबर दुसऱ्या तुकड्यातला हरभरा पण अजून हिरागाराची। हे आंब्याचं झाड मी लहानपणी लावलं होतं आणि त्या झाडाला मस्त असा बार पण फुटलाय। वावराच्या वरतील्या साईडला आल्यानंतर इथं आपला गहू आणि गायांसाठी कटवळ आहे। घरी आल्यानंतर मला बाकीचे काम असो वा नसो, पण पाणी भरायचं काम मला फिक्स असतं। आज मकाला पाणी द्यायचं होतं, त्यामुळे मोटर चालू केली आणि मकाच्या वावरामध्ये येऊन सगळी मका भरली। या साईडची अर्धी मका तर आपली गायांनाच गेली आणि उरलेली मका आता 5-6 दिवसात मुरघास करून बॅगेमध्ये भरून टाकू। पाणी वगैरे भरून झाल्यानंतर मी जिथं लॉग एडिट करतो त्या ठिकाणी आलो। मी घरी असल्यावरती जेवढे काही लॉग एडिट करतो ते या चिंचाच्या झाडाखाली करतो, कारण या झाडाखाली एवढी शांती राहते का मला कोणत्याच रूमची पण गरज पडत नाही।